नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। या जगात तुम्ही फक्त एक जणाला विकत घेऊ शकत नाही। काळ 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता, आता वडाबिडी नाही। इनवात हिंडत होते, इनवात आता येड्या बाबळी हिंडत आहेत। काळ आहे 2020 साली डॉक्टरांचा काळ होता, त्याच्या पुढे ऐका महाराज काळ। बायको वडीत आणली काळ होता, लाक्षाग्रात झालं काळ होता, विषयाचे लाडू चालले काळ होता, 100 पोरं एकट्या पठ्ठ्यानं मारली काळ होता। पण शेवट महाभारताच्या पर्वाचा शेवट असा आहे, अर्जुना तुम्ही 5 पांडव आता निज धामाला जा, त्यांना सल्ला आहे का तुम्ही राजात, तुम्ही कौरवांचा नाश केलाय करा, पण अपमानाचं जगण्यापेक्षा तुमच्यावर सुद्धा काळ बदलणार आहे, म्हणून 5 पांडव निज धामाला गेले। काय गरज होती जायची? स्वतः कुंभकर्ण म्हणत होता बिभीषणाला, रावणाला, कुंभकर्ण 80,000 बायका आहे तुला, अजून एवढ्या कर, पण ते औषध घरात आणलं तेवढं नेऊन दे। कोण? तू हे झटे करू नको। रावण म्हणला मी तुला प्रवचनाला नाही बोलावलं, तू नीट ऐक काय म्हणायचंय। कुंभकर्णाचं वाक्य आहे त्याला, रावणा आज जे युद्ध होईल त्या युद्धामध्ये तूही मरणार आणि मला घेऊन मारणार। हा म्हणला का म्हणला असं? जैसनला तो सीता पळवली ती आसुरी संपत्ती होती, आणि ज्याची बायको पळवली त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे, आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती कधीच टिकत नाही, हे ध्यानात ठेवा। काळ आहे तो काळ, आणि पाया पडून सांगतो आज सगळी माणसं माझ्या सगळं काळाच्या विरोधात वागतात, हे सगळ्यात वाईट आहे। तुम्ही गुलाम करू शकता, आणि काळ फक्त आतापर्यंत एक जणानेच गुलाम केला, त्यांचं नाव संत आहे। काळ गुलाम करी तुकया घरी राबत असे, काय भाषा आहे मला। आणि पुन्हा सगळ्या जगाला खाणारा काळ, काळ शब्द 2च मिनिटात सांगतो। अख्खा काळ संतांनी पायाखाली घेतला। जगा काय काळ आम्ही माथा दिला पाय, 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 आम्ही माथा दिला काळ आहे। आणि म्हणून एक अभंग आहे, महाराजांनी आतापर्यंत कुणालाच धन्य म्हणलं नाही, पण काळाला धन्य म्हटलंय। धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली। तुम्हाला वाटतं कलियुगे त्याला काय होतंय? काय होत नाही, पाप कराच, पण काळ कुणाला सोडित नाही, हे ध्यानात ठेवा। आणि आज सगळ्या जगात बलवान कोण आहे? काळ आहे। आणि आज लोक सगळे काळाच्या विरोधात वागतात। 90,000 पेमेंट आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, काय गरीबाच्या 30 खायची गरज आहे तुला? याचे 20 खाय, त्याचे 30 खाय, इडी पोरं पैदा कर, गाव बिघडून दे, आणि रिटायर झाले कुत्रीचा मुका घेते, तो तुला सांगितलं कोणी? काय काय खरं कोणताच पोऱ्या सोयीचा आहे तुझा? कोणत्या सर्व्हिसवाल्याचं पोरग बापाची इस्टेट सांभाळायच्या लायकीच आहे? बोटवर कर बरं, तुम्ही डोकं खाजवा ना। तुम्ही जर काळाच्या विरोधात दना गरीबाचे 20 खाय 30 खाय, आणि रिटायर झाले वृद्धाश्रमात पेन्शन घेऊन, तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा सगळे क्लास 1 आहेत, 30 खाणारे, ते आपल्याला ओळख करून देतात। मी अभियंता होतो, मी विस्तार अधिकारी होतो, त्याला नाही वाटत सांगाय मा एवढा विस्तार झाला का काय नाही। मग त्याला विचारलं आता काय? आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला, एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला।
पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडे वाटून. अरे काळ आहे तो महाराज. आतापर्यंत तुकोबराया कुणालाच धन्य म्हणले नाही, पण काळाला धन्य म्हणले. याचा का अभ्यास करा जरा नीट. काळाला ज्या दगडावर भजन करीत होते तो दगड बोलत होता. तुम्ही अभ्यास करा. कागद बुडाला नाही, तो कागद ब्रह्मशब्द सांगत होता. तुम्ही अभ्यास करा. गाथा म्हणजे 5वा वेद आहे, पण तो पाण्यात बुडाला नाही बुडाला गाथा. पण तुकोबरायांनी गाथ्याला धन्य नाही दिले. छळ करणं. तुम्हाला उत्तर सांगा, काळ बदलतो. सगळ्यात जास्त विरोध करणारा पठ्ठ्या तुकोबरायाच्या आरतीचा लेखक झाला. तुम्ही बाकीचं काय घेऊन बसले. अभ्यास करा. सगळ्यात मोठा तुकोबरायाचा छळ ज्यानं केला त्याचं म्हणणं आहे तुकाराम महाराज ब्रह्म एक आहे. तुम्ही कोण आहेत? 4 धाबेन 2 जीसीपीन 3 बार म्हणजे तू शेठ समजतो. 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप आहे तू. आणि हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात यांची कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय गाजर आहे? यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याच्या का मुतारी नांगरी तो का चाललंय. यांच्याकडे काय? हे फक्त कडक कपडे घालून बोंबलत याच्या डाव्याला आणि त्याच्या मौतीला हिंडत. काय करते? सकाळी उठल्यापासून दावा बाळात पण बारस हिंड. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकनं इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काय कळत नाही गाजर लोकांना. ही फक्त कडक कपडे घालितात, पांढरी केस काळी करीतात, मिशा काढीतात, भारीतला ब्रँड पेतात आणि बायकोला घोडा लावितात. काय करते नाही. स्वतःला शहाणं समजायचं. पण ध्यानात ठेवा. परत वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. सगळ्यांना दाबाल, काळाला दाबू शकत नाही. एकच वाक्य आहे. भारताचा सम्राट तो काय बंद पडेल डेअरीचा चेअरमन नव्हता का? बुडालेल्या पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन नव्हता. 80,000 बायका ज्याला होत्या तो तर मेला, पण भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. धृतराष्ट्र. का? धृतराष्ट्र आंधळा नव्हता. हे पोथ्या वाचणारी भावळाट आहे ती. धृतराष्ट्र आंधळा नव्हता, आंधळ्यातला आंधळा होता. आता आपण खरे आंधळे आहेत. बसलेल्या कोणत्या माणसाला माहित नाही पाप करणं पाप आहे. दणका चाललाय पाप करणं. दुसऱ्याचे भोंगे बांधून 40-40 वर्ष तुमचे दुसऱ्याचे झेंडे घेऊन बोंबलत गेले. अजून तुम्ही पासायदान पाठ केलं नाही. तू कार्यकर्ता होऊन काय वांग मिळालं का तुला? काय मिळालं? काय तू काय मिळालं? ज्यांच्यासाठी बोंगे बांधले त्यांनी असं कमावलंय का 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघल. तू एका समोश्यावर येळभर सभेला हिंडतो म्हणजे तू नालायक किती आहे. आणि एकच समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. तो कमावलं काय? म्हणजे डोकंच बंद होईल. अजून 10 मिनिटं आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला. काय पहिला प्रश्न माझा असा आहे, यावं लागतं. मी कुणा ती काळजी नाही करायची. तुम्ही आल्यावर जावं लागतं, पण यायचं कशाला आहे? बोगन्यते फल संची महिला
2 प्रश्न अभंगातले झालेत, यावं लागतं. आल्यावर आता वळवळ संपली. आता 3रा प्रश्न आहे, थोडा किचकटी उत्तर तुम्ही द्यायचंय. मारताना माणसाचं जातं काय? 5 मिनिटं घ्या. तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. माणूस मेला मेला, रडतात माणसं शरीराजवळ. पेटवलं ते प्रेत आहे, जाळलं ते प्रेत आहे. तसं पेटत नव्हतं, टायर वापरला प्रेत आहे, मीठ वापरलं प्रेत आहे. मग शरीर जातच नाही, हे पहिलं ध्यानात ठेवा. ही 10व्याची प्रवचन करणारी नीट आहे का? यांनी पार नदीवर येडी लोक करून टाकली. आणि सगळ्यात लबाड प्रवचन म्हणजे 10व्याचं भाषण. तर शहाण्या माणसानं ऐकू नये, 10व्याचं भाषण ऐकू नये. करणाऱ्याला करू द्या, त्याचा धंदा आहे. ते ऐकायचं भाषणच नाही का? कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती. बरं, ज्यानं ज्याचा बाप उचलून आपटलाय तो आपल्या बापाला श्रद्धांजली देतोय म्हणजे न्याय किती मोठा आहे. त्यानं त्याचा बाप लाईट बंद करून आणलाय, तो आपल्या बापाची माहिती नदीला सांगतोय. आणि 10व्याचे भाषण करणारे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता तुमच्यातलं म्हणून सांगतो, इतकी वाईट लोक बोलत आहेत तुम्हाला खाली बसल्यावर. कचा कच घोडा लागतो लोक, तुम्हाला माहित नाही. आता तुमच्यातलं म्हणून सांगतो. आणि तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या. लोकांनी बाप बनवले, तुम्हाला का आला मानतील घेणे. समाज फक्त तोंडावर बोलत नाही. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे भाऊ. आता 30 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझं आयुष्यात एकच गुण आहे, मी फक्त खरं बोल. त्याची फळं बघितो, फळाची नाही आहे. उठलो का लपडं सुरू, झोपेतून उठायचं लपडं सुरू. आज शिळीला दाबून मारला समाज ह्या लोकांनी, दाबून. सगळे सहकारात नोकरी करणाऱ्याला म्हणावं पगार किती असू दे, त्याला काही खात नाही कोणी. तू फक्त ज्यानं नोकरी लावलं ना त्याच्या विरोधी पक्षाच्या सभेत जाऊन उभा राय. सस्पेंड. साहेब म्हणले बैल गाभण, चूक जाणला. जर गाभण म्हणला तू तर साहेब म्हणतील अर्ज न देता बैल गाभण राहिला. मग आपण म्हणायचं बैल जाणला आणि बैलाला गोरा झाला, आता बरोबर. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं, आता एकदम बरोबर. दाबून मारलं तुम्ही असेच मारणार. आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो, धंदा आहे त्याचा, झाला आमचा गेम, चालले. काही नाही मार. तुम्ही अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. छत्रपतीचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय पाहिजे, बुट चाटायची सवय नाही पाहिजे. आपलं आयुष्य बुट चाटण्यात गेलंय. आता एवढे माझ्या पुढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला, चालले त्याच्या मागे. इंदुरीकर गेला उडत, तुम्हाला काय घेणार भिका. त्याला इंदुरीकर त्याचं काय म्हणजे हा या. तुम्ही आयुष्यभर हेच करणार मला. आणि तुम्ही नुसते करीत नाही, तुमच्या पोरांना ती सवय लावली तुम्ही. अजून बधीर व्हाल 10 मिनिटात. शरीर जात नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 15वा अध्याय असं म्हणतो, प्रकृतीमध्ये आत्मा देहाला कधी भोगतो आणि जातो. शरीर जात नाही, देह जात नाही, आता शिल्लक राहिला तो आत्मा. आणि त्या आत्म्याचा मोठा तमाशा झालाय. कुणी म्हणतं आत्मा जातो. अरे बाबा हो, आत्म्याला पाणी भिजित नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र कापीत नाही, अग्नी झालीत नाही आणि पाणी भिजित नाही. फक्त चैतन्य ट्रान्सफर होतं. शरीर. म्हातारी आजारी पडली, पुरी भेटायला आल्या. बरं, आपले पाहुणे इतके विचित्र बाया, आजारी माणसाला भेटायला केळण सफरचंद. अवघ महिना झाला तिनं भाकरी सोडून दिल्या. तू चालली कुठं थोबाडवाशीत केळण सफरचंद मोर घेऊन. आणि 7-8 बाया लगेच तिला पाहिला. आता शेवट आला ना म्हातारीचा. आयुष्यभर नाही आल्या कधी दरिद्री, पण महाराज टायमाला आल्या. आणि आल्या का पायाजवळ बसतात. तुला जागा नाही दुसरी. मी एक लगेच पाय दाबून पाहते, गार पडले. कोणत्या कॉलेजला होती तू? तुझ्याकडे कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे?
गार पडले पाय आता जवळजवळ आठवलं. दुसरी लगेच नाकाचा शांडा पाहते, कल्ला बाई आता ना. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते, म्हातारी सोनं लपून ठेवा आणि पोरीला बोलवा. आणि आल्याच बाई पुरी काही सुईच्या नाही आल्या, केळण सफरचंद. आणि त्यांनी पाहिलं म्हातारी पैसे 7-8 बाया बसली. त्यांना वाटलं म्हातारी मेली, तिनं केळच फेकून दिली आणि मोठ्यानं युवाळली. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीने गपक्यात डोळे उघडले आणि तिच्याकडं पाहिलं आणि मेली ना म्हातारी. पोरगी म्हणली माझ्याचा माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1.5 महिना आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. या सगळ्या लबाड्या आहेत महाराज, या लबाड्या. याच्यात काय नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, आता महाराज मंडळी बरीच आहे, हे स्वर्ग बिर्ग हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा, मी आपल्या बजेटमध्ये बसत नाही. स्वर्ग आता समजा मी मारायला लागलो, माझं पोरग माया पोराच्या डोकं मांडीवर माझं डोकं आहे, तो मला पाणी पाजितोय. मग आता मी त्याला ओवी सांगन का? मी त्याला सगळं घेच सांगणार, सगळ्या उदाऱ्या गोळा कर. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याची कांदे माझ्या डोळ्यात देखत झाली पाहिजे. आणि कचेरी जे रस्त्याचं भांडण चाललंय ना, भले 10-5 गुंठे इकडं तिकडं, पण माघार घ्यायची नाही. आणि घेतलं तर तुम्ही पोटचा नाही आणि मेलो आता स्वर्गात काल जाईल. तुम्हाला 3 शब्द सांगा, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तरफाडून मरा हा नरक आहे. हे स्वर्ग. आता काही माणसं म्हणतात ते वर गेले, वर कुठवर जाईल समजा. आता समजा याच्यातल्या एखाद्याला वर जायचं ठरलं, कुठवर जाशील तू? चल घामी खालून पाहतो, कुठं जातो? भूगोल असं सांगतंय आकाश जिथं जमिनीला टेकण्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. तुम्ही वर कुठं जाणार? एका वाक्यात सांगा, हसत हसत जगा हे स्वर्ग बिर्ग ते तुमचं तुम्ही पहा. आणि जर असं असतं तर काळाला नेल्यानंतरही तुकोबर आहे परत निळोबर यासाठी खाली आलेच ना, आले का नाही? संताजी महाराज जगण्यासाठी आलेच ना, स्वतःच्या मुलीसाठी. आणि माऊलीचा जाण्याचा संबंधच नाही, समाधी संजीवन आहे. तुम्हाला हे सांगितलं कोणी? म्हाताऱ्या 2 म्हाताऱ्या गप्पा मारतात दुपारच्या पारी. माझ्या लहानाचा लहान आहे ना, लहानाचा लहान हा दिखतो त्याच्या आजासारखा आहे. त्याच्या आजा जेवढे गुण होते, आता त्याच्या आजाचे गुण गावातल्या बायांना काय माहिती? तुलाच माहिती आहे ना. मला तर कधी कधी असं वाटतं बाई, म्हणा त्याचा आजा परत आला, येईल ना. तो तुझ्याच काचनं गेला, तो येईलच का आला मला. महाराजांची स्पष्ट भाषा आहे, जन्म नाही रे. आणि गाथा म्हणतोय शेवटचा दिवस गोड, शेवटचा दिवस गोड,
आल्यावर जावं लागतं, मागच्या जन्माचे भोग वगैरे यायचे. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटचा प्रश्न असा होता, शरीर स्वर्गाला जात नाही, वैकुंठाला जात नाही, पाया पडून सांगतो सगळ्या गोष्टी भजनावर अवलंबून आहे. आता शेवटचा प्रश्न राहिलाय, माणूस मारण्याला काळा ते आपल्या गप्पा या एका गप्पे हे याला काही शेंडा नाही बुडूक नाही. माळकरी होता बाबा, माळकरी नीट मारतात असा कोणता ग्रंथ आहे? आता मी माळकरी आहे, पप्पटवानी बोलतो. महाराज टायमाला आमलेट मागू शकतो, त्याचं काय सांगतात? तुम्ही असं बावलाटवानी काही काही तर म्हणतात त्यानं काशी केली ती. काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे बावलाटवानी मी गंगा पूजन घातलं मर तसाच. कोणी सांगितलं? मी अजून काशीला गेलो नाही, गेलो नाही, जाणार आहे नाही, आपली परिस्थिती नाही. काय इतका सोपी ओवी आहे महाराज. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये गावी वेच किजे. काय ओवी आहे 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, शरीर काशीला जाऊन तिथेच ठेवावं, नाहीतर अखंड भजनातच काशी आहे. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राची अशी स्थिती इडी झाली, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. किती? 5. आणि शिवपुराण सांगणारा बाहेरच्या राज्याचा आहे. आता तोंड जोडायची पाळी का नाही? शिवपुराण सांगणारा बाहेरून येतोय आणि तो आपल्याला शिवपुराण सांगतोय. आणि ह्या जगातलं पहिलं शिवपीठ आळंदी आहे. शिवपीठ हे ज्ञानाबाई तेथे. या लोकांना समजून सांगल कोण, हाच प्रश्न आहे. हे म्हणले नाही, बाहेरच्या राज्यातल्या माणसाची कथा आहे ना, जात्या 2-3 कोटीवर का, पण रंगती रंगव. अरे बाबा, महाराष्ट्रामध्ये पहिली शिवपीठ आळंदी आहे. आणि त्र्यंबकेश्वर तीर्थ नाहीये, तीर्थांचा राजा आहे. आणि निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, विश्वाचे गुरु आहेत. पार ह्या लोकांनी त्या पोथ्यांचा तमाशा केला पार. आणि ते पुराणच कुठून आणलंय काय कळलं का? हे भागवतकार यांनी तो वेल्टच चालवले. पहिले 2-3 दिवस कथा बरी होती. दुदुकारी आत्मदेव बामन, नारदाचा पुनर्जन्म, त्याच्या आईला साप चावणं, पुरू राजा जन्माला येणं, पांडव वनवासाला जाणं, राम वनवासातून येणं. पण कृष्ण एकदा जन्माला आला का कथेतला मांडव पिसाळलाच. नुसता डान्स आख्या कथेत. म्हाताऱ्या उड्या हाणतात, बाया उड्या हाणतात, कथाकार बिगादी हलो हलो उड्या हाणतो. अरे काय चाललंय? आणि इंद्रिक मी झालोय वाल्या कोळी, खातोय शिव्या लोकांच्या. गुन्हा एकच, आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, ते कार्ड छापी द्यात आणि ते कीर्तन संपलं का येड्याला वाटायचे. आणि त्या कार्डावर छापी द्यात काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही काही 31 वर्ष खेकडं धरितो का? आता 31 वर्ष झाले महाराज, हे नट ना नट डांबरीव मोकळा झाला. अख्खं आयुष्य गेलं डांबरीव. आता रात्री यवतमाळला होतो, आता इथे नागपूरला होतो रात्री, आता इथे. आता अजून 2 काढायचे. इथं नट ना नट दिला झालाय. हे काही नवीन आणायचं. मध्ये मध्ये आपल्या लोकांनी तो बावलाटपणा आणला. कडून लग्न जमलं का त्या नवरा नवरीनं डोंगराला उड्या आणायच्या. येड्या बाबळीत पळ, कुत्र्या मागं पळ, मोकड्या बस, शिळीचा मुका घ्या. अरे काय तमाशा उठवला तो. त्या अर्धल्या चड्ड्या घालायच्या, पळा कपाशीत, पळा तुरीत, ते दोघं. आणि ते कॅमेरेवाले त्याच्या मागं स्माईल 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 स्माईल, कुत्रीचा मुका घे, मोकड्या बस. अरे काय तर आख्या गावतात तेच ना, अशा गिन्नीतही तेच, आख्या घासातही तेच. पळा 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 पळा, अर्धाले कपडे घाला आणि काढा आणि ती एकत्र करा शूटिंग आणि ती लग्नात दाखवा. पा येडेपणा तो. आणि ते वराड नालायक आणि म्हातारी माणसं, ते माझ्या नातीसारखी दिसती. अरे तुझी नातच दिसती काय? ते मी पिसळून मी ज्याच्या मागं लागलो ते बंदच करी. तुम्हाला प्री वेडिंगचा खुट्टा चुपटून टाकला. प्री वेडिंग राहिलं का आता? काही नवीन आणायचं कुठून बी. क्षत्रिय आपण 96 कुळी माणसं येतं. आपल्याकडे पैशापेक्षा इज्जतीला किंमत आहे. आपण माणसं कोण आहे, आपली खानदान काय आहे, आपण कुळात कोणत्या जन्माला आलोय, हे लोकांना दाखवायचं.
मावळाटवाणी. आणि आईबापांना यांनी डोंगराला झोपड्या बांधल्या होत्या शूटिंगला. हाय रे येड्याचा बाजार. काही नवीन आणायचं. आपण कोण आहे? अरे आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं पण पदराचा कधी कोणा सरकला नाही. आई होती ती. काही आपण संस्कृतीचा अभ्यास केलाय का नाही? काय नाही सरकला पदर. नव्हतं कालवणाला तेल. असू द्या ना, बांधावर जेवायला बसली ना लोणचं भाकरीला सोडीत होती पण तिनं घराण्याची इज्जत जाऊ दिली नाही. ती उलटी बायांना म्हणायची कालवणाला होतं पण आज करायला वेळ नव्हता. आता काही येड्याचा बाजार झाला सगळा. काही नवीन आणायचं कुठं. आता लग्नात ती एक येई भेट आणली. कोणी कोणी झक मारली ते ये नाही यायला भेटायचं. कोण होता तो? हलणारा पिसावला पाहिजे. आता ते ही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपड्याचं लगीन. तो येई पेलच होता आणि दुसरी यायची बायपास व्हायला होती त्याला स्प्रिंग आलेलं होती. आणि ती माईकवर जी बोलणारी असतात ना ती अँकर इतकी आघाव. तुम्ही पहा ती माणसं कधीच गरीबाचं नाव घेते नाही. गरीबाची त्यांची काय दुश्मनी असेल मोठ्याला घेतील बोकांडी. मोठा नसला तरी बोकांडी घेतील. आपल्याकडे आता एक नवीन पद्धत आली यांच्या वतीने श्रद्धांजली. तुझं तू पाय ना दुसरीचं काला भोगतो. हो. आणि मग ती व्याई उठली आली व्याई. आता व्याई कशी यावा? एकमेकाला हार घालावा आणि फोटो पुरतं एकत्र यावा. हा पेल होता याई. यानं अशी मिठी मारली त्या यायला जसं घासाचं व जावळे त्या मणी लावून. कळत तुम्हाला मणी लावून? अहो याई जाग्यावर म्याला पाहत काही आणायचं कुणीकडून नाही आणि चालून द्यायचं. कधी ध्यानात ठेवा ह्या जगात ज्ञानेश्वरीन गाथा आहे तिथली संस्कृती उच्चच आहे. इथं गाथा आहे, इथं हरिपाठ आहे आणि इथं ज्ञानेश्वरी आहे. म्हणून तुम्ही सगळ्या राज्यांचा अभ्यास करा आणि आपल्या राज्यांचा अभ्यास करा. आपल्याकडे हिंसाचाराची संख्या कमी आहे. इतर राज्यांचा अभ्यास जर केला तर आपलं राज्य त्या मनाने एकदम सुखी आहे. का? आमच्याकडं गावागावात मंदिर आहे, गावागावात एकादशी आहे आणि वर्षातून 3 यात्रा आहेत. त्रिंबक आहे, आळंदी आहे, पंढरपूर आहे. आणि त्यामुळं आपल्या लोकांच्या रक्तात सात्विकता आहे. डायरेक्ट माणसं भोकसली जात नाही. जात नाही. आपल्याकडं अजून अशी कापाकाप्या कधी झाल्या नाही, होणारही नाही. हे कापाकापी होणारच नाही. का? अजून आपल्याकडं ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान आहे. असं कसं आहे? गाथा आहे. अजूनही माणसं सहज जरी किती काही असू द्या पण बोलताना रामच म्हणतात. राम राम बसा. आजही आमच्या जुन्या गावात जा तुम्ही, देवळात कोणताही वारकरी अजून उपाशी नाही. कोणताही पाहुणा असू द्या चला जेवायला, नाही तर इथं आणून देतो. आणि याच्यामुळं अजून आपल्याकडं धर्म श्रेष्ठ आहे. आणि आपण पार त्याला गिऱ्हाईक पाहिले. काही नवीन आहे, खायचं नवीन. कुठून आणलं ते? आता तो मठ्ठा कोणी बनवला त्याचा एक शोध लावला पाहिजे. आता सुरू झालाय लग्न साराय. नुसतं पांढरं पाणी, त्याच्यात दूध नाही, काजू बदाम तर खानदानीत नाही. हाना हानले एकानं 20 ग्लास प्याला. घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईन तो. मठ्ठा कळच काढी न. उभं राहिलं का गाड गाड गाड, बसलं का खळखळ खळखळ. काय तो तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा गेली चहा आणू का? काय आग लागली. काही नवीन आणायचं, कपडे नवीन, थोडं मागं फिरा, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, भोगावं लागतं. सोमवारी मरणं पवित्र नाही, मरण्याच्या अटीपर्यंत आपण आलतो. ती काय काळजी करायची नाही. आता मरण्याच्या अटी सांगूनच टाकतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, मरायला शुक्ल पक्ष असावं. 3 मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण, आता ज्यांना ज्यांना हा काळ लाभ घ्यायचा असेल, आता 21 जून पर्यंत उत्तरायण आहे. आता तुम्ही मोकळ्या मनाने कधी जाऊ शकता. दुपारी जा, उद्या जा, कधी जा. आणि मरताना इंद्रिय टवटवीत असावे. आणि तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वव्या घरी गेल्या उचका. हे झालं आता श्राद्ध. आता हे श्राद्ध, आता आपल्याकडे श्राद्ध आलं ना, आले पाहुणे टोप्यात आहे, चालले थोपाडवाशी. ती टोपी काही झालं तर डोक्यात घुसत नाही, उपारण्यानं फाशी घेता येत नाही. आणि तो टायर आहे ना, तुम्ही एकटे घेऊन बाथरूम मध्ये जा जा. मला फक्त गुंडाळून दाखवा जा. एक बाजू काय मुगडी, किती वड,
इकडं झाकलं का इकडं उघडलं, इकडं झाकलं का इकडं. एकानं दुपारभर प्रयोग केला, टायलाचे तुकडेच घेऊन आलो. कोणी आणले? अरे त्याच्यापेक्षा एक झाड आणावं, एक हरिपाठाचं पुस्तक आणावं. आता ह्या बिचाऱ्यांनी आज हे आगवान परिवार आहे, एवढं मोठं श्राद्ध केलंय. तुम्ही टोप्या आणावं म्हणून नाही केलं. आमची वडील गेलेत, आमच्या दरवाजात या, अन्नदान केलंय ते खा, आणि आम्हाला फक्त तुमचे संबंध टिकून राहू द्या याच्यासाठी श्राद्ध. आमच्या दुःखात तुम्ही आला, तुम्ही लुगडे घेऊन या, टोप्यात राहिले. वा वा, 6.5 लाख रुपये नुसते मारुती मंदिराला दिले तिकडं. वा, आता याच्या आता काय करत राहिली? चला टोप्या घेऊन तुम्ही. काय महाराज, आज जेवढा हा परिवार खर्च करील 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. चांगल्या ठिकाणी पैसा जातो ना, अन्नदान आहे. आणि श्राद्ध ह्यात एज्युकेट श्राद्ध बंद होणार आहेत आता. 10वी तर 5वा आले, 10वी बंद होणार आता. 10वी आले, 5वा आले आता. 10वी आता पॅकेज निघणार लग्नाला, पॅकेज डायरेक्ट उगता दावा. कावळाय तू चाल, भातही तूच शिजव, आणि चप्पी तूच कर. चाल, तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याची कर, टाकू. महाराज, मंदिराला पैसे देणारे आणि एवढं मोठं श्राद्ध करणारे कुटुंब फार थोडे आहेत. संसार करणारे लई आहेत. संसाराला काय घेऊन बसले तुम्ही? संसार करणारे लई आहेत, पण दातृत्व असणाऱ्यांची संख्या कमी आहे. काही सप्त्याला 11 रुपये देतात, पण 3 वेळा वही उचकितात. बरोबर आहे का बाय? आकडा ही 11 घेऊन जाय, वहीचं पान फाटलं. भजने ध्यानात ठेवा, अख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्या रात एवढा तर बावला डोळाने देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि 1च गवळण म्हणतो, म्हणतोच का आला मारा. अख्या रात एवढा त्यात घेण्या नाही. भजन लईत लई 10:30, 11 अख्या रात 2-4 उताने पडेल. म्हणा तू उठन जा घरी, का आला म्हणा. आणि भजन हे असे कीर्तन बिर्तन असले तरच करायचे. ही 5 वर्षाची भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. तुला काही विचारलं? चालले थोबाड वाशीत गट्टीन, हातुडीन, पेटीन, अख्ख्या वड्याला भजने. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी त्याच्या दारात जाऊन एवढायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव पिऊन झोपला. आणि 10 जणी हेल घालीन, जणी मालिका पाहते, आई कुठं काय करेल. असं काय? एक वाक्य सांगतो तुम्हाला, या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहे? माळकरी. त्याच्या गळ्यात ही माळ आहे ना, त्याच्या इतका श्रीमंत कोणीच नाही जगात. उपाशी राहिलाय, उघड आहे. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही नाही, वट सुद्धा हलवलं नाही, तरी 500 आहेच. जगात तुम्ही पहा, माळ करे इतकं आनंदी जीवन. बरं, एवढंच नाही, मला वागणूक खालची देत नाही लोक माळ करायला. चांगली जेवायला येणार आहे का? काय करू? हे सप्त्याला 7-7 दिवस कलाकार राहतात. 7 दिवस यांना कालवण विचारून घेते लोक. घरी नाही, घरी जर बायको म्हणलं शेवगे शेंगा आजही केला, तुमच्या तोंडाला चव लागली नाही, तुम्हाला बाहेरचा चटका लागलाय. खरंय ग, मी खरं बोलल्यानंच गोत्यात येतो ध्यानात. काही नाही मला, या जीवनात आनंद आहे. म्हणून तर महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे, सुखे शेव ब्रह्मा. काय भाषा आहे! हा आनंद आहे. आणि हा आनंद वारकरी सोडून दुसरा कोणी कमवू शकत नाही. आणि वारकरी इतकं मानाचं जग नाही कोणाचं नाही. हे बाकीच्यांना काय? आता कोण खातं तुम्हाला? TV 11 पासून कोणता ठाऊरी फोन तरी आहे तुम्हाला? आता 29 पर्यंत असेच. आता पुन्हा आली दिवाळी 3 महिने, तुम्हाला थोडी बरं आहे यंदा. चला आणि महाराजांची भाषा आहे. हे झालं श्राद्ध. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. सुलत भाऊ म्हणजे दुश्मन कुणासाठी कार्यक्रम. मग ज्याचा कार्यक्रम राहतो ना मेन, तो दगडावर बसत राहतो उघडाच.
ते तीळ सोडाय हा त्याच्यापाशी गेला. राम राम. तो याच्या पुढचा, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तो म्हणला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसले. मग ताटलीतले तरी 92 दे. करतो काय. खेळ झालाय महाराज, खेळ. आणि ह्या जगात इथं आलतो बरं का आपण, पहिल्यांदा सृष्टी तयार झाली तेव्हा ओम तयार झाला. पर मुळात आहे बरं का. आता ओम मध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. 9वा अध्याय असं म्हणतो ओंकाराचे कुशी अक्षरे अ उमेरेशी. आकार उकार मकार तयार झाला आणि त्याला जी चितकली तिचं नाव माया. हा सगळा तमाशा मायेचा आहे. लोकांना काही घेणं नाही. म्हाताऱ्या बाया, तुमच्या पोराला सुनाला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल 5 वाजता आणि पोरांची जर अडचण होत असेल तर सुना काही एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना माझ्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. गेले दोघं निघून. म्हातारी बसली ते नातू सांभाळी. नागपुडीत वर घालतंय, पदर वडीत आहे, केस वडीत आहे, खाऊन देत नाही, ताटलीच फेकून देते. तिनं चहा गेला आणि यानं बशी सगळं फेकून दिला. तरी म्हातारी म्हणते काल ते दोघं नव्हते पण पोरांनी गे. हा तमाशा आहे, मायेचा तमाशा आहे. आणि या मायेनं 3 जणांना जन्म दिलाय. पहिलं जग शून्य आहे, त्याच्यात जन्मली माया. आणि मायेनं 3घांना जन्म दिलाय. 1 रजगुण, 2 तमगुण आणि 3 सत्वगुण. म्हणून एक अभंग आहे, 7 5 3 दशकाचा मेळा. हे 7 5 3 ऐकायचे थोडे. पहिला आहे 7 5 3. आता 7 ऐका. प्राण 7 ऐका. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5. मन आणि बुद्धी 7. प्राण, अपान, व्यान, उदान 7 5. आता किती राहिले 3. रजगुण, तमगुण, सत्वगुण 7 5 3. आता दशकांचा मेळा. दश म्हणजे किती 10. मानेपासून इंद्रिय 5. मानेपासून खाली 5. 5 आणि 5 10. 7 5 3 दशकांचा मेळा. आणि हा मेळा त्या मायेनं गुतावला. नाही तर आपला जगाचा कवडी मात्र काही संबंध नाही. प्रत्येकाचा आवड वेगळी आहे, भांग वेगळा आहे, इच्छा वेगळी आहे. आता त्या मायेनं काय केलंय, तिला एक मैत्रीण आहे. 3 पोर आहेत तिला, रजगुण तमगुण. पण याच्यात ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि हे अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. आणि मन थोडा नादी गडी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. त्याच्या प्रेयशीचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेवर मन प्रेम करतंय आणि मनावर इच्छा प्रेम करते. आणि दोघांचा खेळ आपल्याला भोगायला लागलाय. मन म्हणते आता घोटाळा असा झालाय, त्याची जी प्रेयशी आहे मन इच्छा, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण बोंबल मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो टाळकऱ्यांना, तिला बाळ होईल का? नाही. आता पुढचा प्रश्न 5 मिनिटं देतो तुम्हाला. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं घ्या. हा काही वेळ घ्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर आहे तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय स्पष्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामा ते तारुण्य आली. काय वव्या कधीतरी पाहा, तरुण झाली ती. मग सगळे टाळकरी उत्तर द्या. पसायदानामध्ये तोशोने शब्द किती वेळा आला?
मी 5च पानं वाचितो दिवसभरात, 5-10 पण फिट. ऐका आता. आता विश्वात्मके येणे वागेदने, पुढचा शब्द आता इथंच थांबा. तो शावे किती वेळा झाला. आता पुढचा तो शोणी, याचा अर्थ असा आहे तो शावे आणि तो शोणी मज द्यावे. अगोदर मला ब्रह्मानंद व्हावा आणि मग मी जगाला द्यावा. एवढं खोल कोण पाहते त्याच्यात. त्याच्या पुढे अजून परत गोठाळा. चला कल्पतरूचे, कल्पतरू याचा अर्थ पूर्ण इच्छा करणारा. आरव याचा अर्थ समुद्र. समुद्र इतक्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. पण तिथं एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे चेतना चिंता मनीषे गाव. बोलतीजे आर्ण पियुषांचे. जुनी कीर्तनकार मंडळी, गीतेमध्ये धर्म शब्द आहे, पण ज्ञानेश्वरीत धर्म शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरीचा फक्त पहिला श्लोक आहे धर्म क्षेत्रे कुरु, पण ज्ञानेश्वरीमध्ये धर्म शब्द नाही. आणि गीतेमध्ये 108 वेळा धर्म शब्द आलाय, पण ज्ञानेश्वरीत स्वधर्म आहे. आपण तपासच काल करतोय. मग आता सगळे टाळकरी मला सांग, ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी कोणती आहे? तुम्ही मला एवढंच सांगणार आहे शेके बारो शिबारो तरी चुकीची येते. ओवी कोणती शेवटची आहे का? अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंम हुणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे जी उरले पाईक. आपण काय करतोय महाराज? आता हे हरिपाद एक देवळं बिवळं बांधले लोकांनी गावाने. मला 3 महिने झाले आता उगाच श्राद्धाचं कीर्तन आहे कसं काय अभंग डोक्यात आला. नाही तर मी 3 महिन्यापासून काकडा ना हरिपाठ सोडून दुसरे अभंग कीर्तनच करीत नाही. फार बंद करून टाकले. 3 करतो रोज, 2 हरिपाठ आणि 1 काकडं. हरिपाठ राहिलंच नाही हो. हरिपाठच नाही. आणि गावात काही म्हाताड्या असे इळभर देवळा झोपत्यात आणि हरिपाठ टायमाला घरी निघातात. काय टोळे. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलादी इळभर तांगड्या खाजीत उताना पडवते देवळा आणि हरिपाठ टाइम. चला आता ते इवळतील. काय पाया पडून सांगतो महाराज, जाऊ द्या तुमची माही वाटलं तर पहिली शेवटची गाठ परत बोलू नका. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. या लोकांना समजून सांगल कोण महाराज? हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. तुम्ही अभ्यास करा. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. आता तुमच्या कानाला हरिपाठ गोड का लागतो माहिती का? या संगीत ज्या चाली आहे याच्यामुळे तुम्हाला हरिपाठ गोड लागतो. तसं नाहीये. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. 10 पट हरिपाठ अवघड आहे. हरिपाठ आणि हरिपाठ हा ग्रंथ आहे ना संप्रदायाचा आत्मा आहे. 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नये. 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नये. का? 27 अभंग लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. 15 काय बाळ आहे ते. आज 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान हरिपाठ पाठ नाही. पसायदान पाठ नाही. महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला, गाण्यावर नाचत आहे तुमचं पोरग, पण तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जाता. आणि पोरग जर नाचायला लागलं तर तुमच्या डोळ्याची थोडी कडवली होते का नाही? बोला. दुःखानं नाही, आनंदानं. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तरी तुम्हाला एवढा आनंद होतो. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालंय. या जगात ज्ञानोबराय असे संत आहेत की आईचा आधार नाही ना, बापाचा आधार नाही, कुणाचा प्रेमाचा शब्द नाही, पण ज्ञानोबरायचा हरिपाठ हा जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे. कधी हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आता हे 10व्याच्या प्रवचनाला आजपासून करंजीवाले 10व्याच्या प्रवचनाला नदीवर ज्ञानेश्वरी न्यायची नाही, ते बंद करू नका. त्या ज्ञानेश्वरीचा एवढा अपमान आहे त्या 10व्यात. नाही झक मारा ते बुक्का लावणार बावळा टाक्या ज्ञानेश्वरीत बुक्का. ते हारकून इकडं प्रवचन करायला ओवी पाठ करून येऊ द्या ना. मला पाहिलं तरी आमच्याकडं ज्ञानेश्वरी चाकून तुते मारून ज्ञानेश्वरी
बाबा डोळ्यांची ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन रंगात आलं का एखादा टाग्या राहतोच गावात. लिंबाव कावळा दिसला, बाबा बाबा बाबा. बरं बाबा लईच रंगला ना, त्याने बाबाला खडा आणायचा. बाबा तो खडा नेमका बाबाच्या चष्म्यावर बसला. काय तमाशा. बाबा बाबाचे पैसे कुठे राहत्या, आता विश्वात वगैरे. मग आता काय करायचं. मग ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, तो कावळ्याने बंद करावा इतका खालचा ग्रंथ नाही आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सृष्टीमध्ये जेवढे सायंटिस्ट झाले, टीव्हीचा शोध लागला, मोबाईलचा शोध लावला, मोटरचा शोध लागला, विद्युत मोटरचा शोध लागला, इलेक्ट्रिक मोटरचा शोध लागला, चॅनलचे शोध लागले, पण 700 वर्षात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन अजून कोणाला करता आलं नाही. या जगात नाही म्हणत मी, अख्ख्या विश्वात तसा ग्रंथ नाही. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीवर त्याला खंडन का करता. रामायणाची खंडनं झाली, भागवताची खंडनं झाली, शिवपुराणाची खंडनं झाली, पण ज्ञानेश्वरीचं खंडन झालं नाही. का. ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या अमृताने भरलेला सागर आहे, आणि त्या सागरातून तुम्ही किती बादल्या काढल्या तर सागर कधी कमी होत नाही. ओवीस ये नवरस बरवी सागरू. वा वा वा, सागर येतो. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही रोज नवं वाचा, रोज नवा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी आहे ती. हो, आणि ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरी वाचताना तिचं पान कधी जोरात उचकू नये, उचकू नये, थुका लावून उचकू नये. नाही. आणि ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकू नये. का माहिती का तुम्हाला. 22 वर्षाच्या कोवळ्या बाळ त्या पानात नाही, अक्षरात ज्ञान द्यावे, अक्षरात ज्ञान द्यावे. म्हणून ज्ञानोबारायचं स्पष्ट म्हणणं आहे, माझी ज्ञानेश्वरी पाठ करू नका, माझा अक्षर सांभाळा. ज्ञानोबारायने सांगितलं ना तुम्हाला असा 22 पाठ करा. नाही नाही नाही, तुम्ही अक्षर सांभाळा, कारण माझं एक अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. या जगात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच्या तेवढ्या गोष्टी 9033 ओव्यांमध्ये आहे. महाराज मंडळी नीट ऐका, ज्ञानेश्वरीला एकूण ओव्या 9033 आहेत, दृष्टांत 3500 आहेत, शब्द 1.25 लाख आहेत, आणि भाग 2 आहेत. 9 ते 18, 1 ते 9, 9 ते 18, 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत, 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत, 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत, 12व्या अध्यायात ओव्या 245 आहेत, 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहेत, 14व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत, 16व्या अध्यायात ओव्या 473 आहेत, आपलं 472 आहेत, 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, आणि 18व्या अध्यायात ओव्या 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. काही नाही, काहीच नाही. आणि त्या ज्ञानेश्वरीला डाव्यात नेऊ नका, कारण ते मन इथं होतं. आपण तुम्ही मी कुठे जाऊ द्या, ती काय काळजी करायची नाही. तुम्ही मनाची इच्छा प्रेयशी आहे, तिला बाळ होणार नाही, ती कुमारिका आहे, आणि त्या माये तिची मैत्रीण माया आहे, आणि मायेनं तिघांना जन्म दिलाय, आणि अख्खं जग ह्या तिघांनी पाहिलंय. याचं मूळ काय. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ
शब्द आलाय कठीण. ते मूळ, जन्माचं मूळ जरी माया असली तर भजन केल्यावर माया कमी होते. ओवी अशी सुंदर आहे. ढाळे ढाळे केतले नाही. एक वेळे तिथं थोडा एक घोटाळा आलाय. ज्ञानोबराची एक ओवी आहे, ओवी ऐका. पीक पेरलं, वावर ओलंय, पीक पेरलंय, पण त्याचं फळ घ्यायला तुम्हाला 4 महिने थांबावं लागेल. नीट आहे का? पेरलंय, वावर ओलंय, झाकलंय, पाणी भरलंय, खत टाकलंय, पण पिकाचा फायदा घ्यायला 4 महिने थांबावं लागेल. डायरेक्ट पीक कधी येणार नाही. कारण पेरायची ओवी शेतकरी वर्ग 13व्या अध्यायामध्ये 39 नंबरची ओवी आहे. विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी पेरी, कुकर्माचा राबू करी, असंमांड पाप पिके. काय माणसं म्हणतात त्याचा बाप इतका चांगला होता पण त्याच्या पोटी नालायक पोरगा का आला, ते घडणार. तुम्ही पखवाद्यानं पखवाद्याचा पोऱ्या पखवाद्या व्हावा ही अपेक्षा कधी करू नका. कीर्तनकारानं कीर्तनकाराचं पोर कीर्तनकार व्हावा ही अपेक्षा कधी करू नका. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. याला या जगात एकच माणूस अपवाद आहे, पुढारी. अख्ख्या जगात बाप दमला का पोऱ्या उठला, दुसऱ्याला चान्स नाही. दुसऱ्याने फक्त दुसऱ्याने काही करायचं नाही. आणि दुसरा, ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. 500 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर हलक्या हाती. आता तुम्हीच किती दिल्या असतील मनातल्या मनात मला सांगा बरं. ही ओपन दुश्मनी आहे ना, घेणं नाही देणं नाही. 500 शिव्या तर हलक्या हाती खातो मी. पण खरं कुणी जर बोललं नाही तर जगत राहणार नाही. काय नाही राहिलं जगात, काही राहिलं नाही जगात. आता हे दिसतेत नाही एवढे मांडोभर, हे फक्त मेले नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर संपलंय सगळं. का? 2 गोष्टीचा लोक विचार करायला तयार नाही, पाप आणि. कलियुगामध्ये जास्त पाप करणाऱ्याला मार्केट आहे. तुम्ही खरं बोलाल, वढायला बिडी मिळणार नाही. तुम्ही डाव टाका, यशस्वी व्हाल. फक्त डाव टाकीत राहा. एक दिवस डाव अंगलट येणार आणि जेवढी माग पुढं केली तेवढी जिरणार. कुटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कुटी 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 म्हणजे 100 लाख. कुटी म्हणजे आपली कुटी नाही. आपली तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुडी सापडवली. पण तुम्ही महाराष्ट्रात जेवढे माणसं आहेत कोट्याधीश, कोणत्याही कुटीच्या गाडीतून उतरणारा माणूस मला फक्त हसताना दाखवायचा. हसत नाही तो, हसू शकत नाही. उतरला ना दरिद्री. आणि ते आम्हाला भेटतात कधी कधी. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घरांचा बोंग्या झाला, त्याला काय माहिती. ते आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील. आमच्या महाराज लोकांच्या पायावर पैसे ठुले का त्यांनी येडे बोकांडी घेतलेच. दिले नेत्यात आम्हाला बंगल्यात. महिला म्हणलं 5 कोटीचा नुसता बंगला आहे त्याचा बंगला. तो झुंबर आहे ना, लाईटचा झुंबर, तो झुंबरच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज असा आहे त्याच्या घरात, अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज आहे. आणि टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको सोन्यानं वाकेल. 3 कपाट नुसत्या तिला साड्या. जर पावसाळ्यात गेली आणि ते सोफा शेट आहेत ना, ते असे आहेत त्याच्यावर माणूस बसला डायरेक्ट खाली, त्याला वर उचला एक माणूस. आणि मग ते आम्हाला बसतात आमच्यापाशी. महाराज महाराज. आता आपला चहा गुतेल राहतो, काही बोलावतो बिनचहाचं दामटीनं आपण बंद कराय. महाराज आता हात बदलन बरं का, नीट पहा माया. महाराज पण काय करता महाराज,
एकुलते एक पोरग आहे, सारखं पेत आहे. खलास झालं महाराज. येतं काहीच नाही महाराज. एकुलती एक पोरगी 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली. काय करता महाराज? हे असं महाराज. मोबाईल बंद करे बरे. म्हणजे माझंच ऐकन, माझाच गेम कर. तुम्ही मनाचं काय घालू नका, आमच्याच ठोकीत राहा. इथं राष्ट्राचं वाटवं झाले.